शिवसेना आणि राष्ट्रवादीतली धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर येताना दिसते। अजित पवार यांच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित होते। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री मात्र या ठिकाणी उपस्थित नव्हते अशी माहिती आता मिळते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर महायुतीत ये न के न कारणानं खटके उडताना दिसत आहेत। कधी जाहीरपणे याची वाच्यता केली जाते तर बऱ्याचदा अप्रत्यक्षपणे कुजबूज होताना दिसते। काल मात्र या डिनर डिप्लोमसीच्या माध्यमातून बरंच काही महाराष्ट्राला पाहता आलंय। भाग्यश्री, नक्कीच लागली। खरं तर काल आणखीन एक चर्चा सकाळपासून रंगलेली पाहायला मिळाली, ती म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट असा सवाल केला होता की प्रत्येक वेळी राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर का दबाव आणला जातो, आणि त्यानंतर त्यावेळेला त्यांनी असंही म्हटलं होतं की शिवसेनेचे शिंदेंचेही बरेच मंत्री चुकलेत तर त्यांना देखील दबाव आणला जाईल का, अशा पद्धतीचा सवाल केला होता आणि एकंदरीतच नाराजीचा सूर व्यक्त केला होता। त्यानंतर रात्री जर आपण बघितलं तर एक डिनर डिप्लोमसी झाली। या डिनर डिप्लोमसीचं महत्त्वाचं सगळ्यात कारण होतं ते म्हणजे अजित पवार यांचा नुकताच झालेला वाढदिवस। त्यानिमित्ताने त्यांनी एक पार्टी आयोजित केली होती आणि या पार्टीला त्यांनी सत्ताधारी पक्षातल्या मित्रपक्षांना सगळ्यांनाच आपल्या बोलवलं होतं। यामध्ये भाजपचे मंत्री नेतेही होते आणि याचबरोबर शिवसेनेतले मंत्री आणि नेते देखील होते। मात्र शिवसेनेतले मंत्री आणि नेते त्या डिनर डिप्लोमसीमध्ये सहभागी झाले नसल्याचं पाहायला मिळालं। असं असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र थेट या डिनर डिप्लोमसीमध्ये सहभागी झाले होते। त्यामुळे आज ज्यावेळेला विचारलं जात आहे की नेत्यांना शिवसेनेतल्या की तुम्ही त्या डिनरमध्ये का सहभागी झाला नाहीत, यामागे काही विशेष कारण आहे का, तुमची नाराजी यामधनं स्पष्ट दिसते। मात्र त्यांच्याकडनं असं सांगण्यात येतं की आमचे मुख्य नेते जे आहेत ज्यांना आम्ही मानतो ते स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित होते, तर आमची काय जरुरी होती, अशा पद्धतीचं देखील त्यांच्याकडनं उत्तर येतं अशी चर्चा आहे। भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।